त्याची चर्चा, कोणी हा सामना पाहणार आहे कोणी नाही पाहणार आहे, चर्चा आणि चर्चा होताना पाहायला मिळतो या भारतामध्ये क्रिकेटची. क्रिकेट असा खेळ आहे चर्चा करायला लावतं. सर्वाधिक खेळ कोणता खेळला जात असेल भारतामध्ये तर तो क्रिकेट. तुम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ कोणता आहे तर तो क्रिकेट. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे मित्र परिवार मिळवून देणारा खेळ कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. आणि त्याच क्रिकेटला तुम्ही अनुभवताय पाहताय या अखंड शाहूवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025च्या निमित्ताने मान्यवरांनी गजबजलेला व्यासपीठ आपण कालच्या दिवसापासून पाहिलेला आहे. आणि आजही भरपूर सारे मान्यवर राजकीय सामाजिक क्रीडा शेतकरी कष्टकरी क्षेत्रातील अनेक मान्यवर आपल्याला मात्र या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये येताना मात्र पाहायला मिळाले. पूर्ण कमिटीचं कौतुक करावं लागेल. आज आपण ज्या पद्धतीनं कमिटीने मेहनत घेतली, आपले अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब असतील, संतोष जाधव भाऊ उपाध्यक्ष, अंकुश पाटील सचिव, संदीपजी गोलफ खजिनदार, कृष्णा पडवल उपखजिनदार, रवींद्र अडसू साहेब आमचे सहसचिव आणि आमचे सदस्य प्रकाशजी कांबळे असतील, सुरेशजी बने, सुरेशजी पाटील, सर्जेराव देसाई, सर्जेराव कांबळे, सचिन पाटील, प्रणित पाटील, सुरेश पाटील या सगळ्यांनी मोठे परिश्रम केले. आणि त्याच्यानंतर उभं राहिलेलं हे एक मोठं वनवैभव रबर बॉल क्रिकेट समात्री प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. शेवटचा सामना लीग पद्धतीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. श्री तुकाई मोलजाई स्पोर्ट्स सुयेवाडी आणि विठ्ठलाईस देवी स्पोर्ट्स कडवे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती संधी प्राप्त करून दिली होती. फाईन लेग मध्ये खेळलाय तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतोय. आणि या 2 धावा तर चेक करा प्लीज. दुखापत झाली का खेळाडूंना? गेम ऑन. थोडीशी दुखापत ग्रस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. काळजी घ्या. क्षेत्ररक्षण करत असताना एखादा झेल सुटला तरी चालेल, कॅप्टन ओरडला तरी चालेल, परंतु स्वतःची काळजी घ्या. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण आनंदा मगदूम कालच आपण शाहूवाडीचा बकासूर म्हणून यांना आपण नामांकित दिलेला आहे. काल काय फलंदाजी केली आनंदा मगदूम यांनी. अगदी मंत्रमुग्ध करणारी, ज्योतिबाच्या यात्रेला जसं गुलाल उधलावा ना तशी फलंदाजी. संतोष मगदूम यांना आपण उपमा दिली. त्यांचेच बंधुराज आनंदा मगदूम आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाहूवाडी एक्सप्रेस चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला आहे. अनेक वेळा आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय
की चांगली गोलंदाजी आनंद मगदूम करत असतात. त्यांचा ना रिधम चांगला आहे, चांगला रनवे रिलीज पद्धत चांगली आहे, टप्पा चांगला आहे. त्यामुळे अनेक वेळा चांगल्या चांगल्या फलंदाजांना फलंदाजी करत असताना बऱ्याच अडचणी इथे येत असतात. कारण विशाल त्यांच्या समोर आहेत आणि विशाल कोल्हाटे म्हटल्यानंतर एक चांगले फलंदाज म्हणून सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय. त्यांच्या विरोधामध्ये आनंद मगदूम पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चांगलं टायमिंग नाही आहे तिथे, परंतु झेल ड्रॉप झालाय. मोठ्या फलंदाजांना जाळ्यामध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न आनंद मगदूम यांनी केलाय. शौवड एक्सप्रेस, परंतु त्यानंतरही मात्र आपण पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण जीवदान मिळालंय फलंदाज विशाल यांना आणि 2 धावाही तिथे येताना मात्र पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनं 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, भन्नाट वेग, तेज सर्रार गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आनंद मगदूम, शावड एक्सप्रेस आणि करण जोशी या टीम मधनं ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण वारंवार पाहतोय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असताना कार्यदक्ष अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे आणि क्रिकेटवरती तेवढंच प्रेम. दुसऱ्या बाजूला विशाल कोळापटे, गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, परंतु धावा तिथे जास्त मिळणार नाही आहेत. धाव मिळेल फक्त 1 आणि या एका धावेनं षटक क्रमांक समाप्त झालाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. विशाल पाटील आपण स्क्रीनवरती पाहतोय, खूप सहकार्य त्यांचंही असोसिएशनला असतो. हे दोन्ही फलंदाज एका स्क्रीनवरती विशाल पाटील सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्यांना. जलद करा फास्ट, 3 षटकानंतर एकत्र यायचा असतो हा नियम आहे. प्रत्येक आपण सामन्यामध्ये सांगत असतो. 2 षटक झाल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी जागा सोडू नये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालाय. आपण पाहायला गेलं तर आणखी एक तेज सरार गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. शाहिद कुरेशी हे नाव लक्षात ठेवा, आणखी एक चांगला गोलंदाज. कालच्या दिवसापासून याही नावानं इम्प्रेस केलंय, याही नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. असं गोलंदाज म्हणून शाहिद कुरेशी गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. ऐनवाडी या टीम कडून ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आपल्याला शाहिद कुरेशी. आज तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुएवाडी ह्या टीम कडून मात्र खेळताना पाहायला मिळत आहे. सुभाषदादा कारंडे साहेब इथे आज कालपासून उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांच्या टीमलाही मात्र शुभेच्छा. चांगला बॉल ऑन साइडला खेचून काढला, एक सिंगल आपण पाहायला मिळेल तिथे. स्क्वेअर लेग शॉट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे, तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 9 इथे मात्र पाहायला मिळतात. 1.1 चा खेळ आतापर्यंत झालाय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल शाहिद कुरेशी यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला आणि तो तेवढ्या चांगल्या पद्धतीने विशाल पाटील यांनी खेळून काढला. आता विशाल कोळापटे आपल्याला पाहायला मिळत आहेत, चॉईस प्लेयर आहेत, यांच्यावरती भरपूर सारं टीमचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही कशा पद्धतीने मात्र खेळ करताय, आपल्या टीमला कशा पद्धतीने पुढे नेताय ना, ते महत्त्वपूर्ण आहे आणि तेच तुम्हाला इथून करायचं आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. दुसऱ्या षटकामध्ये आलेत गोलंदाज शाहिद कुरेशी, 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली होती, दुसरा बॉल आलाय निर्धाव म्हणजे डॉट. ऑफ ट्रॅकर बॉल, आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. चांगली फलंदाजी इथून करावी लागेल, कारण सचिन पाटील एसके अजूनपर्यंत मागे आहेत. यांनीही कालचा दिवस गाजवलाय. एसके यांच्या नावाचाही बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता विशाल कोळापटे यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आणि आपल्या टीमला सुस्थितीमध्ये न्यावं लागेल. 2 सामने जिंकलेले आहेत विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीम. तर तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुळेवाडी 1 सामना जिंकला, 1 सामना पराभूत झालेले आहेत. म्हणजे हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जिंकणंच महत्वाचं नाही आहे, तर तुम्हाला चांगला स्ट्राईक रेटनं हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल आणि तसंच प्रयत्न कमीत कमी धावा द्यायच्या आणि कमीत कमी ओव्हरमध्ये आपण त्या काढायच्या, अशी रणनीती मात्र इथे जुळेवाडीची पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द स्पेड, शाहिद कुरेशी ऐनवाडी एक्सप्रेस आज शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये आपला दमछाक नावाचा बोलबाला नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. आपले संघमालक दीपक दादा खोत आणि संघमालक सुभाष दादा कारंडे यांच्या नावाला जपण्याचं काम केलं जातोय. ही मॅच महत्वाची आहे टीम जुळेवाडीसाठी. तुकाई देवीचा आशीर्वाद एके बाजूला, विठ्ठलाई देवीचा आशीर्वाद,
कोणाला कोण देवींचा आशीर्वाद मिळेल ते पाहणं गरजेचं. हा बॉल चांगला ऑन साईडला खेचून काढलाय, मिडॉन मध्ये बॉल गेलाय, एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये कदाचित हा विकेट गेला असता विशाल यांचा, परंतु तिथे चुकी झाली शाहिद कुरेशी यांच्याकडनं आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचललाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धावफलकावरती धावा लागल्या जातात 11. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगली रणनीती आखली गेली आहे. जुळेवाडी आतापर्यंत जी रणनीती आखली गेलेली आहे 11 धावा 11 रन स्कोरबोर्ड. या षटकामध्ये 3 धावा आल्यात फक्त. चर्चा आपण करत होतो पॉइंट टेबलचा. अरुण पाटील सर आमचे ANP लाईव्हचे सर्वेसर्वा संस्थापक आणि 2 आमचे कॅमेरामन विजय आणि योगेश यांचंही कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या स्पर्धेला कव्हर केलं एक वेगळी झाली त्यांच्यामुळे प्राप्त झाली. बऱ्याच कमेंट्स येत आहेत. चांगली लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या बरीच जण इथे मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. आणि तुम्ही जर का YouTube लाईव्ह चॅनल ANP लाईव्ह जर ओपन केलं तर लगेच आमच्या चॅनलला तुम्ही इथे सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपल्या माणसाचा आपल्या हक्काचा चॅनल आहे आणि निश्चितच या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी चर्चा आपण करत होतो, जर का तुम्ही लाईव्ह चार्ट इथे जर का ओपन केला तर तालीम माऊली तालीम माऊली तालीम माऊली तालीम माऊली तालीम असं बरंच जाधववाडीचे बरेच फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चांगली स्पर्धा चालू आहे. स्पर्धेला शुभेच्छाही बऱ्याच जणांकडून आलेल्या आहेत, त्यांचंही मनापासून आभार. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु वाईट बॉलचा निर्णय इथे येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते. जर आपण विचार केला तर मागील 2 षटकांमधील पहिला वाईट बॉल इथे येताना मात्र पाहायला मिळतोय. ही गणित आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता गोलंदाज अमोल आलेत. ज्या 2 गोलंदाजांनी अमोल कामगिरी केली तशी कामगिरी करतील का, की इथे विशाल पाटील आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतील. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आमचे संघमालक आदरणीय सुभाषदादा कारंडे पापणी हलवत नाही आहेत. हा सामना तेवढाच महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. त्यांना माहिती आहे पैसे किती लागले ते महत्वाचं नाही आहे, परंतु चॅम्पियन हे माझ्या संघाच्या पुढे लागलं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे. प्रत्येक संघमालकाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न घेऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैसे येतील जातील, पैसे महत्वाचे नाही आहेत, नाव महत्वाचं आहे. ते देवीचं नाव, ते तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुळेवाडी गावाचं नाव हे सगळं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला श्री विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे हे सुद्धा तेवढं नाव महत्वाचं आहे. प्रत्येक जण आपल्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतात. इथे आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या संघ मालकाच्या नावासाठी ही प्रीमियर लीग भरवली जाते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब थ्रो झाला तिथे. या चुका करता कामा नये. गोलंदाजी चांगली करतायत. क्षेत्ररक्षकांची तेवढीच साथ लाभणं गरजेचं आहे. या 2 धावा कॉमेडियन एरर आपल्याला मैदानामध्ये मात्र पाहायला मिळाल्या. 3 धावा माफी असावी. 7 बास तास आणि 15 धावा धावपलकावरती. विशाल पाटील 3 बॉलमध्ये 4 वरती खेळतात. 11 बॉलमध्ये 9 धावांवरती विशाल कोळापते खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही विशाल, परंतु तुम्हाला विशाल कामगिरी इथून करावी लागेल. नावामध्ये विशालता आहे आणि तुम्हाला मात्र तुमच्या संघासाठी विशाल धावसंख्या उभारावी लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या तुम्हाला द्यावी लागेल. टीम श्री विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे टीम 2 सामने जरूर जिंकलाय, परंतु हाही सामना तेवढाच महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. फाईन मध्ये खेळलाय. अवरे मॉल ला मात्र इथून सलामी देणारा हा बॉल तिकडे बिल्डिंग वरती मात्र हाईट होतोय. एक सिंगल मात्र मेल तिथे आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 16 धावा 16 रन स्कोरबोर्ड. 2.3 चा खेळ आतापर्यंत झालाय. 3रा षटक मार्गस्थ. 3ऱ्या षटकातील 3 बॉल आतापर्यंत झालेत. 5 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आनंद मगदुम यांनी हाताळला होता. तिथे 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर ऐनवाडी एक्सप्रेस शाहिद कुरेशी आले. त्यांनी त्यांच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि आता गोलंदाजी मार्कवरती अमोल हे आलेत आणि अमोल कामगिरी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 3ही गोलंदाज पहा राईट अबोव द विकेटनं गोलंदाजी केली. टप्पा चांगला पडला, थोडासा राईज झाला, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी रिप्ले मध्ये आपण पाहिलं. आणि चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केला इथे गोलंदाज अमोल यांनी. अमोल यादवगिरी करताना मात्र पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. त्याच्यानंतर आक्रमण केलाय, स्लॉट मध्ये होता, बाजूला पाठवलाय, बाजूच्या प्लॉट मध्ये बेधडक आणि बेधडक आलाय षटक.
हॅलो चेक चांगला षटकार, थोडासा इथे मात्र इलेक्ट्रिक अडचण निर्माण झाली. त्याच्यानंतर आणखी एक चांगला बॉल, अमोल यादव आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे मात्र इथून शाहिद कुरेशीने मात्र गोलंदाजी केली, आनंदा मखदूम यांनी गोलंदाजी केली, त्याच गोलंदाजीवरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना अमोल यादव. षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरा आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे 22 धावा. त्याचबरोबर आमचे माणसवडेचे आदरणीय गणेशजी पाटील दादा यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर आमचे एलूर गावाचे आदरणीय कुमार शेळके दादा माऊली तालीमचे सदस्यही आहेत आणि माऊली तालीमचे बिग फॅनही आहेत आदरणीय कुमार शेळके दादा आणि गणेश पाटील दादा. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. जाऊया सामन्याकडे. मॅच ऑन आणि 22वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. परत एकदा आपण पाहायला गेलं तर लाईव्ह चार्ट मध्ये गेलो तर माऊली तालीम जाधववाडी असे तुम्हाला कमेंट पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला मात्र इथून शुभेच्छाही आलेल्या आहेत. बरेचसे फॅन अंकुश पाटील आणि माऊली तालीम जाधववाडीचे आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. आपण घर बसल्या जिथे आहात तिथून स्पर्धा पाहतात. आपलं प्रेम असंच अखंड शावडी तालुक्यावरती राहू द्या, क्रिकेटवरती राहू द्या. क्रिकेटचे फॅन, बिग फॅन यांचं सहर्ष स्वागत. बॉल चांगला आहे, बॅटला ब्रश झालाय का, अगदी कटर बॉल, स्विंग अँड द मिस इथे मात्र केलाय. पा रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर तेवढाच अप्रतिमरित्या मात्र इथून कट झाला. यष्टीरक्षक तेवढेच चांगल्या पद्धतीने मात्र कलेक्ट केलाय. बॉल आलाय डॉट. चौथ्या षटकातील पहिला बॉल आणि पहिला बॉल आलाय डॉट. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय, आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 11 डॉट बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्यामध्ये आनंदा मखदूम यांनी 2 डॉट बॉल काढले, शाहिद यांनी 4 डॉट बॉल आणि अमोल यांनी 4 डॉट बॉल आणि विनोद आतापर्यंत 2 डॉट बॉल काढतायत. हा बॉल चांगला आहे, उंच माझा चुका घेत बॉल हवेमध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतोय जरूर, परंतु तिथे चुकी झाली. बॉल निघालाय 1 बाउन्स, सीमारेषा पार. संघर्षमय धावांसाठी धावाधाव करत असताना हया धावा येत आहेत 4 चौकार. पुढे बॉल तयार असतील विनोद. गोलंदाजी मार्कवरती ब्लॉक होल्डचा बॉल, अगदी बुंध्यातला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. रबर बॉल म्हटल्यानंतर थोडंसं अवघड असं यॉर्कर टाकणं, परंतु ते करताना मात्र पाहायला मिळतात. विनोद हे गोलंदाज आणि आणखी एक डॉट बॉल, म्हणजे या षटकातील 3रा डॉट बॉल आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकारी आलाय. संमिश्र गोलंदाजी, संमिश्रण इथे मात्र पाहायला मिळालं आपल्याला. आणि आता इथून धावफलकावरती 26 धावा लागल्या गेलेल्या आहेत. श्री तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुयेवाडी हा संघ थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय, खूप मेहनत घेताना पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला, आता थांबणार नाहीये. बॉल अज्ञात वसात सिव्हिल स्टेशनच्या बाजूला पडलाय आणि आल्या धावा येते मात्र विशाल यांच्या बॅट मधून 6 षटकार. नवीन सील टाकली ठीक आहे, बरोबर आहे, सेम टाकली. हिलाव नेक्स्ट बॉल इथे मात्र विनोद आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती.
आता आलेले आहेत आणखी एक चांगला बॉल, परंतु इथून बॉल काय घडलं इथे, मिस. आणि एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. आता इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणखी 1 ओव्हरचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत मी कमिटी आणि त्याचबरोबर सर्व कॅप्टनना सगळ्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. 33 माफी असावी, 33 धावा धावफलकावरती, कारण या सामन्यानंतर आपल्याला सुपर 4 चे 4 संघ काढायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक कॅप्टन ही इनिंग संपल्यानंतर आपण हा सामना हॅलो चेक. शेवटचा सामना आणि या इनिंग मधील शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळतो. आणि आणखी एक इनिंग बाकी आहे. आणि विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे टीम किती धावसंख्या जमवतोय, आव्हान किती ठेवतोय टीम जुळेवाडी समोर, श्री तुकाई मोलजा स्पोर्ट्स जुळेवाडी. हे 6 बॉल आहेत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलेला आहे आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आपण पाहायला गेलं तर आपल्या अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे दमदार रुबाबदार अध्यक्ष प्रशांत पाडे साहेबांचा हा संघ आहे. सूरजी शिंदे, अरुणजी यादव या संघाचे संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला दीपकदादा खोत आणि सुभाषदादा कारंडे यांच्या संघ मालकीचा संघ तुकाई मोलजा स्पोर्ट्स जुळेवाडी पाहायला मिळतोय. आता ही चांगला मात्र फटका पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता, परफेक्ट शॉट सिलेक्शन, मिडॉनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार आल्या धावा. अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 साठी 6 षटकार. या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा 40. आता मात्र ही धावा संख्या थोडीशी आकार घेतली. संयम पाहायला मिळालं. विशाल कुळावटे आणि विशाल पाटील या दोन्ही फलंदाजांचं धावा येत नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर आक्रमण करताना पाहायला मिळतात. चतुराई मात्र पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद बॅक टू दिगाउट परतावा लागेल विशाल कुळावटे या फलंदाजांना. चांगली फलंदाजी करत होते, परंतु त्याच्यानंतर मात्र लय मध्ये आले होते. काहीशे शॉट त्यांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या, परंतु तीच तेवढी चतुराई मात्र इथे मात्र पाहायला मिळालं. आनंद मगदुम यांच्याकडनं क्षेत्ररक्षण तेवढंच अप्रतिम यष्टिरक्षक म्हणून ही खरे उतरताना मात्र पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना मात्र पाहायला मिळत आहेत. सागर पाटील. सुपर फोर याच्यानंतर हा सामना संपल्यानंतर पॉइंट टेबल कोण 4 संघ इथे असणार आहे त्यानंतर माहिती पडणार आहे. मग प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता इथे पाहायला गेलं तर थोडासा टेन्शन आहे का इथून आतूनपर्यंत आम्ही डिक्लेअर केलेलं नाही आहे कोणते 4 संघ हे मात्र सेमीफायनल सुपर 4 मध्ये जातील आणि कोणत्या संघांमध्ये सेमीफायनल खेळली जाईल तेही पाहणं गरजेचं. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान गोलंदाजी करत असताना आनंद मगदुमचा रनअप घेतलाय. मुंबई पोलीस मध्ये आहे तिथे, परंतु इथून पाहायला गेलं तर बॉल खाली पडलेला का त्याच्यावरती चर्चा. 2 पंच मात्र निर्णय घेतील की हा बॉल स्टॉप झालाय का की ही विकेट येईल त्याच्यावरती ही चर्चा. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 40 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहे. 4.4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. चला आपल्या इथे साऊंड सिस्टम मला कोण असेल तर संपर्क साधा ज्याला माईकचं समजत असेल. काय निर्णय पंच आपल्या जागेवर जातील आम्हाला कळवतील. नो डाऊट म्हणजे हा बॉल डॉट आहे. योग्य डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली आणि हॅलो
अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. 1.1 आतापर्यंत 7 धावा इथे 4 बॉल मध्ये खर्च केल्यात गोलंदाज सुहास यांनी. तुकाई मोजाई स्पोर्ट्स जुलेवाडी ज्या पद्धतीने मात्र सामन्याला पाहत होती, सामना खेळण्याचा परिणाम त्यांना माहिती होता कशा पद्धतीने या सामन्याला खेळायचं आहे आणि ते चित्र इथे मात्र पाहायला मिळतंय आपल्याला. चांगला बॉल आणखी इथे मात्र पाहायला मिळतोय. स्किड झालाय आनंद मगदुम. थोडेसे फंबल झाले तिथे आणि त्याचा फायदा उचलला गेला एका धावेमध्ये बाईच्या स्वरूपामध्ये येताना मात्र पाहायला मिळेल. आदरणीय विठ्ठलजी गणवेश साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही आम्ही करतो या क्रिकेटच्या विश्वामध्ये. अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागतम विठ्ठलजी गणवेश साहेब. अगदी वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित झालात. शेवटचा बॉल या इनिंग मधील मेन हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिघे जण तिथे येत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि ही तिसरी ही धाव बघता बघता कंप्लीट की नाही. आउट. फलंदाज म्हणजे 2च धावा अंतिम बॉल वरती आलेल्या आहेत आणि इथून इनिंग समाप्त होते पहिली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 43 धावा विजयासाठी 44 धावांची गरज असणार आहे ती 30 बॉल मध्ये. सामनावीराचा पुरस्कार आमचा एक मागील मॅचचा राहिला होता तो दिला जाईल. किरण वारंग यांना मात्र दिला जाईल आणि कुमारदादा शेळके यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. गणेशजी पाटील दादा आणि कुमारदादा शेळके यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दिला जाईल. सन्मान इथे घेतले जाईल. मी विनंती करेन आमच्या अंकुशदादा पाटील यांना की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय मालचवडे गावाचे पहिला सामना पहिला इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि किरण यांना दिला जाईल. मागील मॅचचा सामनावीर हा राहिला होता. मी विनंती करेन आदरणीय आमचे गणेश दादा पाटील आणि कुमार दादा शेळके या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभहस्ते आज सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. मालसवडे गावाचे आमचे गणेशजी पाटील आणि माऊली तालीमचे सदस्य आणि माऊली तालीमचे बिग फॅन आणि अंकुश पाटील यांचे बिग फॅन आदरणीय कुमार दादा शेळके यांच्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय आणि आपण पाहायला गेला तर दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय रमेशदादा बेले साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे इकडे. आपल्या शुभहस्ते या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अंकुशदादा पाटील आणि रमेशदादा बेले साहेबांना विनंती करेन. त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष आदरणीय संतोष जाधव भाऊ यांनाही मी विनंती करेन की आपण इकडे यायचं आहे. शुभ सन्मान इथे काही घेतले जातील. संदीप दादा गोलप साहेब यांनाही विनंती करेन. या इथे गणेशजी पाटील दादा कुमारदादा शेळके यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतलाय. माऊली तालीमचे सदस्य आणि त्याचबरोबर आमचे बिग फॅन माऊली तालीमचे आदरणीय कुमार दादा शेळके यांचा शुभ सन्मान एलूर गावाचे रहिवासी आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर ते शुभ सन्मान आदरणीय रमेशदादा बेले आमचे संतोष भाऊ उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर सचिव अंकुश पाटील आणि संदीप गोलप साहेबांना विनंती करेन की आपण या रवी अडसूर आपण यायचं आहे. पूर्ण कमिटी आमची अध्यक्ष फक्त मॅच खेळण्यासाठी गेलेले आहेत. शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. माऊली तालीमचे सदस्य आणि त्याचबरोबर माऊली तालीमचे बिग फॅन आणि अंकुश पाटील यांचे निकटवर्तीय आदरणीय
कुमार दादा शेलके एलूर यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. अगदी मनापासून आभार सर, आपण इथे उपस्थित झालात आणि या क्रिकेटला आणखी उंची प्राप्त करून दिली, या मंचाला उंची प्राप्त करून दिलीत त्याबद्दल आपले मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभार. त्यानंतर गणेश पाटील दादा मालसावडी गावाचे आमचे गणेश दादा पाटील यांचाही शुभ सन्मान, यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. दादा तुम्ही थांबा इथे. शुभ सन्मान मी विनंती करेन संदीप दादा गोलप साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. मालसावडी गावाचे आदरणीय गणेश पाटील दादा यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायचुकदा शॉल आणि प्रेमाचं प्रतीक इथे मात्र दिला जातोय आणि हा शुभ सन्मान आमच्या सर्व कमिटी मेंबर्स रवी अडसूळ असतील, आमचे संतोष दादा यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर संदीप भाऊ असतील, आदरणीय अंकुश पाटील, या सर्वांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान घेतला जातोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे विठ्ठल गणवे साहेब यांना मी विनंती करेन आपण या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. संतोष जाधव भाऊ यांच्या शुभ हस्ते आमचे उपाध्यक्ष अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय विठ्ठल गणवे साहेब यांच्या हे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सगळे आज आपण पाहायला गेलं तर मान्यवर इथे उपस्थित राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात हा गजबजलेला व्यासपीठ आणि हा शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतात आमचे संतोष भाऊ जाधव यांचे निकटवर्तीय मित्र अर्धनरी आणि त्याचबरोबर शाहवाडीचे आधारस्तंभ विठ्ठल गणवे यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांचेही मनापासून आभार. जाऊया मॅच कडे. बॅक टू क्रिकेट शैलेश जाधव सर. थँक्यू सो मच. मायक्रोफोन वरती आपण रुपेजी पाटील यांचा आवाज ऐकला. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगेन्स्ट द मॅच हाय व्होल्टेज थ्रिलर आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला टीम जुळेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला कडवे. या दोन टीम मधलं हे तुंबड युद्ध. मैदानाच्या आतमध्ये दोन आघाडीला आलेले फलंदाज. एका बाजूला आपण फलंदाज पाहतोय, नाव आहे आनंदा मुगदुम, तर दुसऱ्या बाजूला शाहिद कुरेशी. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हा बॉल भन्नाट वेग आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. धावफलकावरती 7 धावा एका बॉलच्या पाठीमागे. विशाल हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. सेकंड इनिंगला थरार रंगलेला आहे. पहा इथे अतिशय जबरदस्त. आनंदा मुगदुम ऑन द मार्क. हो यावेळी लॉफ्ट केला एरियल रूट दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो रुबाबदार बहारदार चौकार. 4 रन्स. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली. आनंदा मुगदुम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाल्यात. विशालही कमी नाहीये. विशालही कमबॅक करणार आहे. त्याच्याकडेही नजरा वळवल्यात. हो यावेळी बागपूड वरती गेलेत. पंच केला. हो काय सांगितलंय. अरे मी इथेच उभायचा हलत नाही. अरे मी इथेच उभायचा हलत नाही. लावत ताकद न शिवा मीही आता काय हरत नाहीये. हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध केलाय. चौकार षटकार खाल्यानंतर गोलंदाजी काय करावी याचं तंतोतंत उदाहरण विशालने मात्र मिळवलं. आनंदा मुगदुम यांचा विकेट. फलंदाज बाद. कमालीचा नॉक पाहायला मिळेल. यामध्ये दुमत नाहीये. आपण जर पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेला क्षेत्ररक्षक इम्पॉर्टंट कामगिरी केली आहे. 10 बॉलच्या पाठीमागे एक फलंदाज बाद. असं म्हटलं होतं ना की समुद्राने आणली भरती. अरे समुद्राने आणली भरती मला संपवण्यासाठी. मी आहे वाघाची औलाद. मैदानाच्या आतमध्ये मीही माझी काढली आहे छोटी नाव काढली आहे. नाव फार महत्वाचं आहे. चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुहास आलेत. सुहासकडे नजरा वळवल्यात. इनाट नंबर 3 वरती महत्वाचं षटक. 11 धावांवरती 1 विकेट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून विशाल निघालेत ओव्हर द विकेटने. हो भन्नाट वेग आहे. डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. म्हणूनच म्हटलं आता ना अरे हो शस्त्र टाकून गांडुळासारखा मी मागे फिरणार नाही. वाघाची औलाद आहे. लढणार मी वाघासारखा. जंगल का शेर. हो आणखी एक कम्मालीचा बॉल इम्पॅक्ट टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. लगातारचा डॉट बॉल. सातत्याने चर्चा राहिली आहे. थांबून चालणार नाही. लढावं लागेल. 25 बॉल ताकदीची गरज. यावेळी बॅकफूट वरती गेल्यात. पंच केला. तो वरती उभा राहून हो काय एफर्ट्स दिलेत. मात्र त्याच्या हाताला ब्रश करून मस्तक बेदस्तक
बॉल चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 6. आला ना तो क्रॅकिंग मॅग्निफिसंट षटकार, सिक्सर. पहा बॅकफूट वरती गेले, टो वरती उभे राहिले आणि तदनंतर हाताचा पंच कम्मालीचा पाहायला मिळाला. मी जवळजवळ म्हणेन ना हा क्षेत्ररक्षकाने षटकार दिला, अडवण्याचा प्रयत्न राहिला आणि दरम्यान मात्र हाताला ब्रश करून बॉल सीमा पार गेला. 17 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. मॅच संपलेली नाहीये. 24 बॉल आणि 27चं समीकरण आहे. सहजी मॅच संपणार नाहीये. लावा ताकद, लढावं लागेल. दोन्ही बाजूने ताकद समसमान लागली ना तर लढाईला मजा येते. आता एका बाजूला कडवे आहे तर दुसऱ्या बाजूला जुळेवाडी आहे. पहिला ब्रेक थ्रू तर दिला, कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सचिन आलेत. सचिन पाटील एसके ऍज आयकॉन या टीम मध्ये खेळत आहेत. त्यांच्या अगेन्स्ट द लेफ्ट हँड अबाडा शाहिद कुरेशी याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. महत्वाची मॅच आहे. ओहो, यावेळी काय घडलंय? ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. डॉट काय घडलंय चर्चा होते. पहिलाच बॉल खेळत असताना वेस्ट हाईट पाहायला मिळाली आहे. बिमरचा नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये फ्रीट, उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्रीट. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा कॉल आला. चर्चा राहिली आहे अनेक वेळा. गोलंदाजी करत असताना एसके पाटील, खऱ्या अर्थाने सचिन पाटील एसके या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू, कडवे गावाला अनेक विक्रम त्याने नोंदवून दिलेत. मात्र या स्पर्धेमध्ये आव्हान आहे ना ते या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचं आहे. कॅल्क्युलेशन डू ऑर डाय, लढावं लागेल. सचिन पाटील पुन्हा एकदा. कुलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. बॉल जाईल का सीमा पार? नाही. 3 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. पहा ओव्हरथ्रो पाहायला मिळेल का नाही. धावत संख्येला भर, 2 ने भर मिळत असताना धावत संख्या 21. येणारे बॉल 23. समीकरण आलंय. येणारे बॉल 23 बनवायचे आहेत. 23 समसमान नौकेमध्ये बसलेत. खोलवरचा बॉल आहे आर पार, चेंडू सीमा पार. गजब लाजवाब. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाजाचं नाव आहे शाहिद कुरेशी. कुरेशीचा फटका, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना झटका, षटकार. कम्मालीची गोलंदाजीवरती कम्मालीचा प्रहार. शाहिद कुरेशी मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा घेऊन आलेत. डावखुऱ्या हाताचा पठ्या. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इन्क्लूड केली आहे. धावसंख्येला भर मिळाली आहे. व्हाईटची 1 धाव मिळेल. 28 धावा. येणारे बॉल 22 बनवायचे आहेत. 18. सचिनला कमबॅक करावा लागेल. एसके खोलवरचा बॉल आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. झडप मारत असताना थोडेसे बंबल झाले. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. येणारे बॉल 21 बनवायचे आहेत. 17. गणित थोडस सोपं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन करत असताना धावफलकावरती येस करेक्शन केलं जाईल. येस 21 बॉल आणि 15ची गरज आहे. करेक्शन केलंय. थोडस लेट अपडेट होतं आमच्या स्क्रीनवरती, नेट स्लो आहे. येस, चर्चा होते. दीपक यांनी आम्हाला लगेचच कान पकडला. स्कोररच्या भूमिकेत आहेत. येणारे बॉल 21 बनवायचे आहेत. 44 म्हणूनच म्हटलं आता ना, उडवाच मान माझी. अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे. मी वाकणार नाही आणि ऐकणारही नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक व्हाईट बॉल. लगातारचे व्हाईट बॉल. म्हणूनच म्हटलं आता ना, लोहा जितना तपता है उतना ही प्रखर निखरता है. मैदानाच्या आतमध्ये निखरावं लागेल. हो, यावेळी पहा बॅकफुट गेले. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली आहे. सांभाळा रे बाबानो. पावसाचे दिवस आहेत. रबर बॉलचा थरार आहे.
प्रेक्षकांमध्ये ज्यावेळी तुम्ही पडता त्यांच्या चेहऱ्यावरती स्मिता असतं, मात्र स्वतःला सांभाळा. क्रिकेट खेळत असताना येणारे बॉल चर्चा होते. 13 धावेंची अजूनही गरज आहे. हो, यावेळी पहा बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18, 19 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. 19 बॉल्स 12 रन्स. लवकर फिनिश करण्याचा एक मनसुबा शाहिद कुरैशी. हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण येईल, कॅरी करेल. येणारे बॉल 18, बनवायचे आहेत 11. 18 बॉल आणि 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शाहिद कुरैशी येणारा काळ हा फलंदाज गाजवण्यासाठी सज्ज झालाय. द न्यू स्टार ऑन द शाहूवाडी टीम. खऱ्या अर्थाने कुरैशी या नावाची चर्चा राहिली आहे. आणि धनगरवाडी ऐनवाडी धनगरवाडीचे हे खेळाडू आहेत. कलंदर मोहम्मद कुरैशी यांच्या नावाची अनेक वेळा आम्ही चर्चा केली आहे. त्यांच्या तालिमेमध्ये शिकलेला हा पठ्या शिस्तबद्ध खेळाडू आहे. सायलेन्स किलर म्हणून सध्याच्या घडीला तो उगम घेतोय. नवीन गोलंदाज सागर इंट्रोडक्शन मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे आणि 1 धाव मिळेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 17, बनवायचे आहेत तुम्हाला 10. 17-10चं इक्वेशन आलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सागर आलाय आणि सागर आल्यानंतर मात्र एवढंच म्हणेन सागरला, अरे समंदर के तूफानों में अटकी पड़ी तेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है, खेल बड़ा निराला है. आने वाली गेंद 17 है, 10 की जरूरत है. हाई वोल्टेज थ्रिलर. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. ओहो, मैदानाच्या आतमध्ये काटा बदललाय, दिशा बदलली आहे. आता मॅचही बदलेल का? मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज बाद झालाय. सागरने कमबॅक करून दिलाय. येणारे बॉल 16, बनवायचे आहेत 10. मॅच हाय व्होल्टेज आहे. एका टीमला जास्तीच्या फरकाने जिंकायचं आहे आणि एक ऑलमोस्ट स्थिर आहे. चर्चा राहिली आहे. एका बाजूला टीम जुळेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला टीम कडवे. येणारे बॉल 16, बनवायचे आहेत 10. महत्वाचं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो, भन्नाट वेग आहे. सागरने कमबॅक करण्याचा मनसुबा चारी मुंड्या चित केलाय. हो, मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज या अगोदर येणं फार गरजेचं होतं. तो लेट आलाय, मात्र तो थेट भिडतोय. मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल 15 आहेत. 10 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हो, यावेळी विकेटचा पतन. ओ माय गॉड, कहाणी में ट्विस्ट. चाय मध्ये पडावी खारी आणि गोलंदाज पडलाय फलंदाजावरती भारी. विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. बाठार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालंय. सागर या गोलंदाजाने कालच्या दिवसामध्ये आमच्यापर्यंत ANP लाईव्हच्या माध्यमातून माहिती पोहोचली की हा गोलंदाज मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज आहे. म्हणजे या स्पर्धेतला महत्वाचा गोलंदाज. यस, मागच्या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहिलं. 3 बॉल डॉट, तदनंतर 6च्या 6, 3 वाईट, तदनंतर 6चे 6 डॉट, असा लेखाजोखा आमच्यापर्यंत अनालिसिस आलाय. चर्चा राहिली आहे ना. येणारे बॉल 14, बनवायचे आहेत 10. मॅच फसली आहे. अजय आलेत नवीन फलंदाज. जुळेवाडी टीम आता मात्र प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क उभे राहिले आहेत.
हो या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. त्याने सांगितलं अरे आण तुझी फौज आहे तितकी. हो अरे आण तुझी फौज तू आहे तितकी, मला नाही गरज कोणाची, कारण की मीच माझ्या राजाचा सेनापती. कम्मालीची गोलंदाजी केली आहे. सेनापतीने लढावं ना अशा पद्धतीने हा गोलंदाज. महत्वाची गोलंदाजी, महत्वाची भूमिका लीडिंग फ्रॉम फ्रंट पाहायला मिळाला. हो हा फलंदाजही कमी नाहीये. त्यांनीही सांगितलं अरे आग लागली आता विझणार नाही, अरे आग लागली आता विझणार नाही, होईल खाक मैदान, माझ्याशिवाय आता कोणी उरणार नाही. पहा पठ्या नाव आहे मैदानाच्या आतमध्ये. कम्मालीचा प्रहार केला अजय. कम्मालीची बॅटिंग पहा. चर्चा रंगली आहे. एका टीमच्या वरती दुसऱ्या टीमचं भविष्य अवलंबून आहे. प्रत्येकाचे हाय बीट्स हार्ट बीट्स वाढलेत, अप्स अँड डाऊन्स. संतोष सर आता मात्र तुम्हाला पारा घ्यावा लागेल. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके धडधड 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 होत आहेत. येणारे बॉल 13-12 बॉल आणि 4 धाव्यांची गरज आहे. आता चर्चा या बाबीची राहिली आहे, तुम्ही किती कमी बॉल मध्ये मॅच फिनिश करता. ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळतोय. जी टीम जास्त फरकाने जिंकेल तिला संधी मिळेल. एक चांगला थॉट आहे. आमच्या संपूर्ण कमिटीचं कौतुक करूया. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येईल. 12 बॉल 4 ची गरज आहे. या षटकाराने मॅचचं कहाणी बदलली आहे. हो यावेळी फिनिश करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय घडलंय. ओहो इथे पंचाकडे नजरा वळवल्यात. पंचाने सांगितलं षटकार आहे, विजयी षटकार. मैदानाच्या आतमध्ये टीम जोळेवाडे विन द मॅच. संघ मालक साधा माणूस, एक युवा उद्योजक आणि या उद्योजक मात्र पहा हा संघ मालकाचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. त्याने सांगितलंय हो पाऊल टाकतो माघार घेत नाही, अरे मी एकट्यात लढतो मात्र संघर्षात सगळ्यांसोबत असतो. मैदानाच्या आतमध्ये संघर्षामध्ये त्याने काम केलंय आणि या संघ मालकाची चर्चा होणार आहे. आता रील्स बनणार आहे. पहा ही उलटी उडी मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा संघ मालक पाहायला मिळालाय. आता येणाऱ्या काळामध्ये किती व्ह्यूज मिळतील हाही प्रश्न आहे. ANP लाईव्ह आता मात्र याचा स्टेटस वरती मात्र प्रत्येकाच्या झळकेल. अखंड शाहूवाडी रबर बॉल प्रीमियर लीग मित्रांनो यशस्वी झाली. एकदा जोरदार टाळ्या आयोजनासाठी. कम्मालीचं आयोजन पाहायला मिळालंय. ग्रेट नॉक. आणि आता या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपल्या समोर येईल. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू ठरलाय शाहिद कुरेशी ठरतील या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. शाहिद माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण लगेचच या. शाहिद कुरेशी आणि तदनंतर मात्र